नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 519. या व्हिडिओद्वारे मी एकूण 13 प्रश्नांना उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आनंदाची बातमी, आणि ती म्हणजे मी संपादित केलेलं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची 6वी आवृत्ती गेल्या आठवड्यातच यशदाचे महासंचालक श्री सुधांशू यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही मी आपल्याला सांगितलं, ह्या पुस्तकामध्ये अद्यावत म्हणजे 1 जानेवारी 2026पर्यंतचे जे नियम आहेत ते त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत, आणि त्यामध्ये पूर्वीची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त महत्त्वाची प्रकरणाचा देखील अंतर्भाव याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आता उदाहरणार्थ महत्त्वाचं प्रकरण म्हणजे जे महत्त्वाचे न्यायालय निर्णय आहेत ते न्यायालय निर्णय तर त्याची यादी दिलीच आहे, पण ते कुठल्या माझ्या कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलसोबत दिलेली आहेत, तो व्हिडिओ क्रमांक पण दिलेला आहे. महत्त्वाची परिपत्रकं दिलेली आहेत, ते देखील कुठल्या व्हिडिओसोबत आहेत ते दाखवलेलं आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध जर विभागीय चौकशी किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित असेल तर त्याला काय सेवानिवृत्ती विषयांशी अशा विविध विषयांची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. ह्या पुस्तकाची माहिती देणारा मी व्हिडिओ स्वतंत्र करीनच. त्याचबरोबर हे पुस्तक कुठे मिळेल, त्याची किंमत काय यासंबंधीची माहिती देणारा व्हिडिओ 1-2-3 दिवसात मी करीन. पण आपल्या माहितीकरताच फक्त ज्याचा उल्लेख मी पूर्वी देखील केला म्हणून फक्त आपल्या माहितीकरता सांगतो की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची 6वी आवृत्ती गेल्या आठवड्यात प्रकाशित करण्यात आली आहे. चला प्रश्नाकडे येतो. पहिला प्रश्न आहे की रोहित घोरपडे नावाचे व्यवसाय यांचे मित्र आहेत, त्यांच्या मित्रांना ॲक्सिडेंट झाला, हे पोलीस खात्यात आहेत, आणि यांचं म्हणणं की यांची जी यांना काय त्यांच्या मित्रांना ॲक्सिडेंट झाला, त्यांची अर्जित रजा संपली, बाकीच्या सर्व रजा संपल्या, आणि आता त्यांना मेडिकल लिव्हवर आहेत ते, आणि त्याच्याकरता त्यांच्या विभागाने सांगितलं की मेडिकल बोर्डापुढे हजर राहण्यास सांगितलं आहे. आणि त्यामुळे मेडिकल अर्थात साहजिकच त्यांची जोपर्यंत ते अनधिकृत रजेवर आहेत, रजा जोपर्यंत मंजूर नाही तोपर्यंत त्यांना पगार नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. याकरता मी म्हणतो त्याप्रमाणे आपल्या ज्या अर्जित रजा त्या जर मंजूर झाल्या असतील तर आपल्याला त्याचा पगार लिव्ह सॅलरी मिळू शकेल. पण इतर जो रजेवर आहात आपण त्या, आणि आपल्याला मेडिकल बोर्डाकडे झाल्यावर खरोखर आपल्याला रजेची जरूर काय हे याच्या शहानिशा झाल्यानंतरच, आणि रजा मंजूर झाल्यानंतर आता रजा नसल्यामुळे ती एक्स्ट्राऑर्डिनरी लिव्ह वगैरे द्यावी लागेल. पण याकरता पहिल्यांदा मेडिकल बोर्डासमोर हजर राहणं आवश्यक आहे, तरच मग पुढे आपल्याला त्यांना वेतन मिळेल किंवा द्यावं किंवा काय ते पुढचा निघाल. आणि मग मेडिकल बोर्ड सांगेल त्याप्रमाणे मग त्यांनी सांगितलं फिट आहे तर मग आपल्याला हजर राहावं लागेल आपल्या मित्रांना, आणि मग पगार निश्चितच सुरू होईल. पण या निमित्त मी आपल्याला सांगेन की एखादा कर्मचारी आपला जो मित्र आहे जो अनधिकृत राहिला तर त्याच्यावर वित्त विभाग काय म्हणजे कार्यालय प्रमुख काय कार्यवाही करावी यासंबंधीचा एक शासन वित्त विभागाचं परिपत्रक आहे 10 ऑक्टोबर 2017. ते व्हिडिओ क्रमांक 29 सोबत दिला आहे, ते आपण डाउनलोड करून लिहा आणि आपल्या मित्रांना दाखवा. पुढचा प्रश्न 2, यांची पहिली अपॉइंट हे जे अर्जदार आहे ज्यांनी प्रश्नकर्ते आहेत यांची पहिली अपॉइंटमेंट आहे 11 ऑक्टोबर 2012ला, आणि त्यानं पहिलं प्रमोशन मिळाल्यानंतर 15 ऑक्टोबर 2015 म्हणजे 3 वर्षांनी त्याला प्रमोशन मिळालं. अर्थात हे प्रमोशन जे मिळालं ते रिझर्व्ह कॅटेगरीमधून मिळालं. आता त्यांची सिनियर क्लार्क म्हणून प्रमोशन दिल्यानंतर त्यांची 10 वर्ष म्हणून झालेली आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे की आता मला 10 वर्ष झाल्यामुळे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल का. आश्वासित प्रगती योजनेचा आपल्याला लाभ मिळाला पाहिजे, आणि नुकतंच आपले 10 वर्ष आले, पण याच्यासाठी आपण आपल्या वरिष्ठांकडे अर्ज करा की बाबा माझी आश्वासित प्रगती योजना 10 वर्ष झाली मला मिळाली पाहिजे, आणि मग त्याप्रमाणे जर आपले CR वगैरे सर्व चांगले असतील तर आपल्याला मिळू शकेल. अर्थात आपण दुसरा जो प्रश्न विचारला आहे की आपलं या संदर्भामध्ये यांचं प्रमोशन झालेलं आहे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून झालेलं आहे. आता ज्यांच्या बाबतीमध्ये जे रिटायर झाले म्हणजे प्रमोशन ज्यांना मिळालेलं आहे याकरता एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे लोक कर्मचारी 25/5/2004 पर्यंत नंतर रिक्रूट झाले म्हणजे आपल्यासारखे रिक्रूट झालेले. आता सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे त्यांनी ती पदोन्नती अवैध ठरवल्यामुळे पण आपली पदोन्नती केलेली नाही, परंतु आपल्याला मात्र आपली जी सिनियरिटी आहे
ती सिनियरिटी मात्र मी सांगितल्याप्रमाणे की पहिली जी अपॉइंटमेंट आहे त्याप्रमाणे आपली सिनियरिटी ठेवाय. आणि म्हणून हा थोडासा प्रश्न मी सांगितलं त्याप्रमाणे डाऊटफुल आहे की याच्यासंबंधी गुंतागुंत आहे. आणि म्हणून मी सांगितलं त्याप्रमाणे आपण आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी मागणी करा. आणि जरूर तर मग या संदर्भात आपल्या कार्यालय प्रमुखांनी वित्त विभागाकडून देखील यासंबंधी क्लॅरिफिकेशन करून घेणं योग्य होईल. या संदर्भात अधिक काही असेल तर मला उद्या सकाळी 10:30 ते 12:30पर्यंत या दरम्यानमध्ये 02025608198 या दूरध्वनीवर कृपया फोन करा. प्रश्न क्रमांक 3 हे पांडुरंग शिरसाट म्हणून आहेत. हे एज्युकेशन ऑफिसर म्हणून रिटायर झाले. त्यांच्याविरुद्ध रिटायर झाले 2009मध्ये आणि मग त्यांच्याविरुद्ध DE झालेली आहे त्यांचं म्हणणं. आणि पुन्हा त्यांना शोकाज नोटीस वगैरे 2014मध्ये दिली. आता मला मी यांना आपल्याला म्हटलं होतं की आपण एकदा येऊन माझी अपॉइंटमेंट प्रत्यक्ष येऊन कागद घेऊन भेटा. पण आपण म्हणताय आपल्याला शक्य नाही. तर मी आपल्याला एवढं सांगेन की कमीत कमी मला उद्या फोन करा. आणि या उद्या फोन केल्यानंतर आपल्या प्रश्नासंबंधी मी योग्य ती मागणी. पण तत्पूर्वी आपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करता येते किंवा नाही, किंवा सेवेमध्ये असताना ती कशी चालू ठेवेल यासंबंधी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 27मध्ये तरतूद केली. तर या नियम 27मधली जी तरतूद आहे ती व्हिडिओ क्रमांक 54 बरोबर दिलेली आहे. ती आपण कृपया पाहावी. त्याचबरोबर व्हिडिओ क्रमांक 122 पहा. मग तिथे जो मॅटचा निर्णय दिला आहे त्यामध्ये वरून आपल्याला स्पष्ट होईल की सेवानिवृत्त झाल्यानंतर 4 वर्षांनंतर विभागीय चौकशी करता येत नाही. याचा अभ्यासही करा आणि मग माझ्याकडची उद्या मला जरूर फोन करा. प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी पूर्ण झाली. हे कनिष्ठ अभियंता आहेत एका पंचायत समितीमध्ये. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी पूर्ण होऊन झालेली आहे. त्यांनी अंतिम निवेदन देखील 15/2/2024ला सादर केलं, पण अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. हा अत्यंत विलंब आहे. असा विलंब होणं हे साहजिकच कर्मचाऱ्यावर आपल्यावर अन्याय आहे. आणि मग मला फोन केला होता त्यांनाही मी सांगितलं होतं की आपण कृपया आपल्याला याच्यावर न्यायालय ते जाता येईल, पण उच्च न्यायालयात कारण आपण जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहात, आपल्याला मॅटमध्ये जाता येत नाही आणि उच्च न्यायालयात जाण्यासाठी खूप खर्च लागतो. आणि म्हणून मी म्हटलं होतं त्याप्रमाणे आपण एक निवेदन द्या. आणि निवेदन मी तर म्हणेन की आपण CEOना इव्हन विभागीय आयुक्तांना देखील या संदर्भात भेटू शकता. पण आपण जे निवेदन केलं आहे, जे ड्राफ्ट पाठवलं आहे माझं, ते योग्य आहे. ताबडतोब ही निवेदनं आपण सादर करा. प्रश्न क्रमांक 5 हे जे कर्मचाऱ्यांनी प्रश्न विचारले आहेत हे आरोग्य विभागामध्ये आहेत. आता यांचं म्हणणं की जे आरोग्य विभागातील गट क आणि गट ड चे कर्मचारी आहेत ते जर त्यांच्याविरुद्ध कोण विभागीय कार्यवाही करू शकतो, म्हणजे कोण शिक्षा देऊ शकतो. या 3 अधिकारी त्यांनी म्हटलं आहे डिस्ट्रिक्ट विंटर फीवर ऑफिसर, असिस्टंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस. तर मी आपल्याला एवढं सांगेन की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 6मध्ये दाखवला आहे की कोणाला अधिकार आहेत कार्यवाही करण्याचे. आणि याच्यामध्ये जो कार्यालय प्रमुख आहे गट क आणि ड च्या कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना आहेत. आणि त्यामुळे जर जे कर्मचारी डिस्ट्रिक्ट विंटर फीवर ऑफिसरच्या अंडर का असतील आणि डिस्ट्रिक्ट विंटर ऑफिसर कार्यालय प्रमुख असतील किंवा असिस्टंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसच्या कार्यालयात काम करत असतील किंवा डेप्युटी डायरेक्टर, तर ज्या कार्यालयात काम करतात त्या कार्यालयातल्या कार्यालय प्रमुखांना किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. आणि जे जबर शिक्षा म्हणजे कामावरून काढून टाकणं, बडतर्फ करणं किंवा सक्तीची सेवा, ह्या ज्या जबर शिक्षा आहेत त्या शिक्षा देण्याचे अधिकार ज्या गट क किंवा डचे जे नियुक्ती अधिकारी आहेत त्यांना पहा. मी यावेळेस आपल्याला सांगेन की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 जे 1 नोव्हेंबर 2025पर्यंतची जी सुधारित आवृत्ती आहे ती मी व्हिडिओ क्रमांक 514 बरोबर दिलेली आहे. ते नियम डाउनलोड करून घ्या आणि आपल्याला निश्चित नियम जर 6 पाहिला तर आपल्याला आपल्या शंका दूर होऊ शकतील. प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नकर्त्यांचं म्हणजे की त्यांना मॅटमध्ये आहे आणि 8 वर्षाचा डिले आहे, तो कंडोन व्हाव्यासाठी न्याय निर्णय द्या. मी प्रश्नकर्त्यांना सांगेन आपण वकील केला आहेत ना, ते वकील आपल्याला न्याय निर्णय निश्चित देतील. पण 8 वर्षाचा डिले आहे. आता यातल्या नेमक्या फॅक्ट्स काय ती मला तुम्ही कळवलेल्या नाहीत.
त्यामुळे नेमक्या जर फॅक्ट्स काय आहेत त्या मला जर फोनवरून उद्या कळवल्यात तर मी आपल्याला नेमकं काय करायचं किंवा कसा होऊ शकतो, कसा डिले कंडोन होऊ शकेल किंवा नाही यासंबंधी माझं मत आपल्याला कळवू शकेन. प्रश्न क्रमांक 7, त्यांचं म्हणणं आहे उशिरा जे मिळालेलं जर निवृत्ती वेतन असेल, म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला विभागीय चौकशी सुरू आहे म्हणून दिलं जात नाही आणि मग विभागीय चौकशी निर्दोष जर जडला तर त्याला निश्चितच मग त्याला जे निवृत्ती वेतनविषयक लाभ आहेत त्याला जो दीर्घ विलंब झाला त्याच्यात व्याज देणं बंधनकारक आहे. याच्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982मध्ये तशी अमेंडमेंट झालेली आहे आणि मी ही जी म्हटली अमेंडमेंट ती मी व्हिडिओ क्रमांक 466मध्ये दिलेली आहे. ती आपण 466 पहा. याचबरोबर एक व्हिडिओ क्रमांक 222 पहा आणि या 222मध्ये एका उच्च न्यायालयाचा निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयामध्ये देखील की असं व्याज देणं बंधनकारक आहे असं देखील म्हटलं आहे. हे दोन्ही आपण पहा. अधिक काही जर शंका असतील मला दूरध्वनीवरून विचारू शकता. प्रश्न क्रमांक 8, हे भूमी अभिलेख शिरस्तेदार आहेत. यांचं म्हणणं आहे की कार्यालय प्रमुखाने सक्तीवर जाण्याचा आदेश दिला. आता सक्तीवर म्हणजे कंपल्सरी लीव असा कुठे शब्द नाही आहे. त्यामुळे एखादा कर्मचाऱ्याला सांगितलं की तुम्ही सक्तीवर जा असं कोणीही खरं सांगू शकत नाही आणि फक्त सांगतात की म्हणजे त्यांच्यावर अशी परिस्थिती निर्माण केल्यामुळं कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा नाईलाज होतो आणि म्हणून ते जातात. पण कोणालाही सक्तींच्या रजेवर पाठवता येत नाही. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही वैद्यकीय रजेवर होता. आता ही वैद्यकीय रजा ऑथराईज होती का याचा काही खुलासा आपल्या मेलमध्ये किंवा प्रश्न करून कळत नाही. त्यामुळे यासंबंधी मी काही खुलासा करू शकत नाही. पण आपल्याला सक्तीवर रजेवर जाण्याचा आदेश कोणीही देऊ शकत नाही. चला प्रश्न क्रमांक 9, यांचं म्हणणं आहे की पोलीस पाटील आहेत, यांना 9/9/2025ला निलंबित केलं. 3 महिने होऊन गेले तरी निलंबन अजून मागे घेतलं नाही. मला कदाचित यांना मी आधी देखील एखादा उत्तर दिलं, आपण अपील करा. तुमच्या जे उपविभागीय अधिकारी किंवा उपविभाग दंडाधिकाऱ्यांनी जे आदेश काढलेले आहे त्याच्याविरुद्ध आम्ही डिव्हिजनल कमिशनरकडे अपील आहे, तिथे अपील करा. नाहीतर मॅटमध्ये जा. आपल्याला कुठलाही दोषारोपपत्र वगैरे दिलेलं नसेल तर आपलं निश्चित निलंबन रद्द होऊ शकेल. चला प्रश्न क्रमांक 10, यांचं म्हणणं एक कर्मचारी आहेत यांचा जातीचा दाखला अवैध झाला आणि प्रथम नेमणूक 2000ला सर्वसाधारण वर्गात केली. त्यानंतर विजामध्ये दाखवण्यात आली आहे. कर्मचारी कोर्टात गेला आहे. पगार 5 वर्षापासून बंद. काय करावं? आता हे कोर्टात गेलेलं आहे, कशासाठी गेलेलं आहे, काय आहे वस्तुस्थिती काय आहे, ह्या प्रकरणातली कुठली संपूर्ण वस्तुस्थिती आपल्या प्रश्नावरून समजत नाही. त्यामुळे मला नेमका काही सल्ला देता येत नाही. पण आपण उद्या मला फोन करा, मी अधिक काहीतरी याच्या संदर्भात सांगू शकेन. पण तुम्ही ज्या फॅक्ट्स आहेत वस्तुस्थिती मला मात्र सांगितली पाहिजे. प्रश्न क्रमांक 11, विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. आपण प्रश्न करते यांच्यावरचे दोषारोप सिद्ध झालेत विभागीय चौकशी आणि यांना शिक्षा दिलेली आहे 2 वेतनवाढी 2 वर्षासाठी पुढील वेतनवाढीवर परिणाम करणाऱ्या दिलेली शिक्षा. आता यांचं म्हणणं की जे दोषारोप आहेत त्याच्या संदर्भात ACBमध्ये देखील प्रकरण चालू आहे. तर मग ACBमध्ये म्हणजे कोण न्यायालयात प्रकरण जर पेंडिंग असताना DE करता येते का आणि शिक्षा देते का? निश्चित. फौजदारी कार्यवाही प्रलंबित असताना, कारण फौजदारी कार्यवाही विभागीय चौकशी या 2 स्वतंत्र बाबी आहेत आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला याच्याविरुद्ध त्यांना विभागीय चौकशी केली याच्यात काहीही गैर नाही. मी आपल्याला सांगेन की फौजदारी कार्यवाही आणि विभागीय चौकशी या संदर्भामध्ये जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ कृपया आपण निश्चित पहा. या व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला नंबर सांगतो ते व्हिडिओ पाहिले की आपल्याला लक्षात येईल की विभागीय चौकशी प्रलंबित असताना देखील कर्मचाऱ्याला विरुद्ध ACB प्रकरण असताना देखील विभागीय कार्यवाही करता येते. तर या संबंधितला व्हिडिओ क्रमांक आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला एक सांगतो. व्हिडिओ क्रमांक 5 आहे, 6 आहे, पुढे 109 आहे. आणखीन आपल्याला नंबर सांगतो. त्यामध्ये जर आपण पाहिले तर निश्चितच आपल्याला विभागीय चौकशी एका वेळी करता येते. याचाच व्हिडिओ क्रमांक 384 पहा. या 2 न्यायनिर्णय देखील दिले आहे. पण जे विभागीय चौकशी शिक्षा दिल्यात त्याच्यात काहीही गैर नाही.
चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 यांचं म्हणणं आहे, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये वर्ग 4चे कर्मचारी निवडणुकांच्या नुकत्याच झाल्या, त्या निवडणुकीच्यामध्ये ते 4 कर्मचारी वर्ग 4चा जो कर्मचारी होता त्याला अपघातामध्ये त्याचं निधन झालं. आता त्या अपघाताचं दिलं खरोखर वाईट घटना घडली, पण त्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा जी नियुक्ती आहे ती प्रायोरिटीने मिळेल का? सध्याच्या जे अनुकंपा तत्वावरील जे नियोग गेले आहेत 17 जुलै 2025ला एक शासनाने नवीन धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्या धोरणाप्रमाणे काय त्याच्यामध्ये जी लिस्ट केलेली असते कारण म्हणजे आपल्या ह्या प्रकरणामध्ये हे जे कर्मचारी झालेत वारले गेले ते वाईटच झालं, पण त्याच्या आधी देखील अशी काही प्रकरणं झाली असतील आणि त्याची जर प्रकरणं प्रलंबित असेल आणि त्याची जी अनुकंपा नियुक्तीसाठी जी यादी केली असेल त्या यादीतील अनुक्रमांकाप्रमाणेच अनुकंपा नियुक्ती देय राहील. कुठल्या प्रकारची त्याला प्रायोरिटी देऊन लवकर काहीतरी अपॉइंटमेंट देता येईल का? तशी देता येणार नाही. चला शेवटचा प्रश्न करूया. राजीनामा दिल्यानंतर सेवेत विनंती घेण्याची विनंती मान्य झाल्यावर 1 महिन्याची दिलेली रक्कम परत देता येईल का? तर यामध्ये नेमक्या फॅक्ट्स काय आहेत या देखील यांनी कळवलेल्या नाही आहेत. राजीनामा केव्हा दिला, केव्हा मंजूर झाला, पैसे 1 महिन्याचं वेतन केव्हा भरलं. आता आपलं म्हणणं आहे की ते 1 महिन्याचं दिलेलं वेतन परत घेता येईल का? तर याच्या संदर्भामध्ये वित्त विभागाच्या कुठेही स्पेसिफिक काही ऑर्डर्स नाहीत. पण आपल्या या प्रकरणातील वस्तुस्थिती मला दूरध्वनीवरून कळवा किंवा ईमेलद्वारे कळवा, तर मग ती जर मिळाली तर मी अधिक खुलासा या संदर्भात करू शकेन. मित्रांनो खूप वेळ झाला, आता येथेच थांबायचं आहे. पण पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की नवीन जे पुस्तक झाले त्याची माहिती दिल्यानंतर हे पुस्तक आपण निश्चित खरेदी करा आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल. हे पुस्तक संग्राह्य आहे एवढं मी आपल्याला निश्चित सांगेन. आणि या चॅनलला कारण मी मगाशी या पुस्तकामधले जे व्हिडिओ क्रमांक दिले आहेत त्या व्हिडिओ क्रमांकाच्या आधारे काही न्याय निर्णय पाहायचे असतील, शासन निर्णय पाहायचे असतील तर आपण कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केलं असलं पाहिजे. आणि म्हणून आपण जर केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची अधिसूचना त्याचं नोटिफिकेशन देखील आपल्यापर्यंत मिळेल. येथेच थांबतो. पुन्हा आपण लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.